पण वास्तविक पाहता मराठीत गझल सगळ्यात शेवटी आहे. त्याला कारण आम्ही आमचा करंट टेबल. कारण मराठी गझल मराठीला झेपेल काय, उर्दू गझल ती कवितेवरचं आक्रमण आहे, ती कृत्रिम काव्यप्रकार आहे वगैरे, अशा अशा हाकाट्या झाल्या की सुरेश भटांचा, मी तर सांगतो ना दाव्याने बाबा, की मी दाव्याने सांगतो की सुरेश भटांची बरीच ऊर्जा या गोष्टींचं खंडन करण्यात खर्च झाली. तर ते त्यांच्या अजून किती सकस गझल निर्माण झाले असते. हे खंडन करण्यात याला उत्तर दे त्याला उत्तर दे की मराठी गझल किती ताकदवर आहे. पण आम्हीच हे हाकाटी केली आणि त्याच्यामुळं फारसीतून उर्दूत आली, उर्दूतून हिंदी, सिंधी, गुजराती, पंजाबी, पश्तो आणि गुजरातीसुद्धा, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मराठी झाली. कारण हे आमचं करंट. पण आम्ही नाकारलं ना. आम्हाला तर असं स्वप्न दिसत की मराठी कविता आपली बिचारी, अरे गझल म्हणजे कवितेचाच एक प्रकार आहे ना, तो काही आकाशातून पडलेला वेगळा प्रकार नाही आहे, ते कवितेचं लेकरू आहे ते. मग ते तिचं आक्रमण कसं होईल कवितेवर. पण आम्ही हे केलं आणि कवितेवर आक्रमण वगैरे म्हणत मराठी गझलला मागे ढकललं आणि ते सगळ्यात शेवटी रुजली मराठी भाषा. असं झालं. पण मला तर मी उर्दू गझल गात होतो, अजूनही गातो, आणि त्यावेळेस तर सुरुवातच माझी उर्दू गझलपासून झाली. पण मी जेव्हा मराठी गझल गायला लागलो